बोललेलं आवडलंच नाही. मला सगळं सांगायचं होतं, मी सगळं ऐकले असते, पण मला गुटख्याचं, मला दारूचं जे बोलले ते मला आवडलं नाही. हालेलुया. म्हणजे कधी कधी आपण बंड करतो. आता ह्या चर्चला नाही जाणार मी, आता दुसऱ्या चर्चला जाणार जिथं गुटख्याचं बोलत नाही, तिथं मी जाणार. हालेलुया. जावा गुटख्याचं जिथं बोलत नाही. बंडखोर तिथं बी गेलं तर देव एकच आहे, तिथं बी बोललं तर देव एकच आहे, पण तिथं बी बायबल एकच आहे, तिथं बी बायबल एकच आहे. पण तुम्हाला राग कुठं आला? गुटख्याचं बोललं की आम्हाला राग येतो, गुटख्याचं बोलायचं नाही. हालेलुया. आम्हाला तिरस्कार येतो. मग ह्यांची लेवल ह्याला थुका लावूनच नीट करायची वेळ येणार आहे. हालेलुया. थुका लावायचं, थुकायचं आणि थुंका लावून देव त्यांना नीट करणार. म्हणजे बंडखोरी जोपर्यंत लेवल आहे तोपर्यंत आपल्याला प्रभू मध्ये, जसं प्रभूचं वचन येईल, प्रभू तुझं वचन ऐकलं, मी तसं जीवन जगतो या जगते, मी आता पाप करणार नाही, मी चुकीच्या गोष्टी करणार नाही. नंतर शेवटला मग त्या माशाच्या पोटामध्ये जाऊन एखाद्या दिवशी मग कॅन्सरनं जेव्हा पीडित होऊ, हालेलुया, तेव्हा आपण देवाला वरडणार. जेव्हा कॅन्सर होईल, हालेलुया, तेव्हा आपण लिव्हर जेव्हा सडल, तेव्हा आपण देवाला वरडणार, देवा मला वाचव, देवा मला वाचव. हालेलुया. अशी वेळ येऊ नये म्हणून आपल्याला जेव्हा देवाचं वचन येतं ते ऍक्सेप्ट करणं आणि त्या प्रकारे चालणं. जर वचन येतंय त्या प्रकारे ऐका आणि चाला, मग देव बघा तुम्हाला कसं असेल.